होता. त्यांचा एक डान्स आहे, सैला नावाचं नृत्य आहे, जे पारंपरिक नृत्य आहे. सैला नृत्य केलं की ते महादेवाचे आराधना आहे सैला नृत्य म्हणून. ते नृत्य केलं की त्या दिवशी पाऊस पडतो. मी पौर्णिमेच्या रात्री तिथे होतो. मी सैला नृत्य पाहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर अर्धा तासात पाऊसही पडलेला पाहिजे. हा योगायोग म्हणा, काही म्हणा, पण त्यांची ही श्रद्धा दृढ करणारं जे दृश्य आहे ते मी पाहिलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचे आडाखे, अशा प्रकारचे अंदाज भारतात सगळीकडे आहे, सगळ्या ठिकाणी आहे. कालिदासांनी मेघदूतात भारताचा एक मार्ग सांगितलेला आहे. असे मार्ग मी वेस्टर्न घाटात कवर केलेला आहे, पूर्ण 4 स्टेट्समध्ये कवर केला, साऊथच्या, आणि सरस्वतीचा मार्ग तो सांगितला, मध्य भारत असं आम्ही कवर केलेला. त्याच्यानंतर नॉर्थ ईस्ट पण कवर केलेला. तर या प्रत्येक भागाची, या प्रत्येक सहलीची 2-2 तास बोलता येईल एवढी सगळी ती स्टोरी आहे. कालिदासाचा मेघदूताचा मार्ग हा वन ऑफ द पार्ट ऑफ प्रोजेक्ट मेघदूत आहे. अशा इंटरेस्टिंग गोष्टी आहे. सांगायचा मुद्दा की कालिदासाकडे याही नजरेतनं बघावं. साऊथ वेस्ट मान्सून आणि भारतीयांचं पारंपरिक वैज्ञानिक ज्ञान होतं, याचे हजारो पुरावे आहेत. कालिदास हा त्यातला वन ऑफ द पुरावा आहे. कालिदासांचा मेघाचा प्रवास खरं अतिशय अवर्णनीय असा होता. आणि त्यांचा हा प्रवास आणि तो जो इतिहास त्यांनी आपल्याला सांगितला तो बहुतेक बऱ्याच जणांना माहीत होता. आणि ती गावांची नावंसुद्धा जुनी आणि नवीन जी सांगितली तर आपल्याला नवीन माहिती आहे, जुनी फारच कमी माहीत आहे. त्याबद्दल जी काही माहिती आहे त्याबद्दल धन्यवाद सर. तसं पाहिलं तर आपल्याला फक्त मेघदूत आणि हे म्हटलं की पाऊसच आठवतो. आणि पाऊस म्हटला की आपल्याला 4 व्यक्तींच्या स्वभावाचं आपल्याला एक दर्शन वेगळंच दिसतं. जसं शेतकऱ्यांना त्यांचा पाऊस राणा दिसतो, वारकऱ्यांना त्यांचा विठ्ठल दिसतो, भटकंतीवाल्यांना त्यांचा निसर्ग दिसून ते फिरायला जातात. काय मस्त पाऊस आहे, जरा कांदी भाजी कर आणि चहा पण टाक म्हणणारा पण एक वर्ग आहे. आणि 5वा आणि शेवटचा कवी, लेखक, कवयित्री या लोकांचा आहे की हा निसर्ग सोहळा त्यांच्या मनातील उत्स्फूर्त शब्द कागदावरती उमटवण्याचा. तर आज आपल्याकडे काही कवयित्री आल्या आहेत, त्यांनी ज्या काही कविता आपल्याला ऐकवणार आहेत तर त्या आपण ऐकूया. त्यांचा प्रवास कसा काय ते बघूया. त्यामुळे मी प्रथम आमंत्रित करते, पण हे सांगायच्या आधी मी एक नम्र विनंती करते की कविता सादर करताना कृपया त्याचा अर्थ सांगू नये. कवितेचं नाव आणि कविता सादर करावी. सर्वप्रथम मी आमंत्रित करते नीमा बोलते.